अधिकाऱ्यांच्या कृपेने दररोज 60 MLD पाणी चोरी. भातसा नदीतून उचलण्यात येणाऱ्या पाण्याची दररोजची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे. पिसे ते टेमघर या दरम्यान ही पाणी चोरी होत असून संदर्भात पत्रव्यवहार करूनही मोठ्या प्रमाणात मलिदा मिळत असल्याने अधिकारी कारवाई करत नाहीत असा आरोप करून येत्या आठवडाभरात संबंधित अधिकारी आणि पाणी चोरणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून ही पाणी चोरी थांबवावी, अन्यथा सदर ठिकाणी जाऊन पाणी चोरीसाठी लावण्यात आलेले टॅप उखडून लावू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी पत्रकार परिषदेत दिला. गेल्या काही महिन्यांपासून ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात पाणी कपात केली जात आहे. या पाणी कपातीमागील कारणांचा शोध घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने एक समिती नेमून पाणी गळती व पाणी चोरीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्या समितीच्या पाहणीमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. त्याची माहिती मनोज प्रधान यांनी पत्रकार परिषदेत दिली. देवरुंग नाला येथील जलवाहिनीवर अर्धा इंचाची जोडणी करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. मात्र या ठिकाणी बेकायदेशीरपणे 4 इंचाची जोडणी करण्यात आलेली आहे. मुठवल गावातील डिलिव्हरी कंपनी जय महाराष्ट्र कन्स्ट्रक्शन कंपनी यांना बेकायदेशीरपणे 6 इंचाची जोडणी देण्यात आलेली आहे. त्यामुळे दररोज सुमारे 60 दशलक्ष लिटर्सची पाणी चोरी होत आहे. गेली 9 वर्ष हा प्रकार सुरू आहे. दरमहा 1800 दशलक्ष लिटर्स याप्रमाणे वर्षाला 21,600 आणि गेल्या 9 वर्षात 1,94,400 दशलक्ष लिटर पाण्याची चोरी केली जात आहे. कार्यकारी अभियंता आणि उपनगर अभियंता प्रकल्प यांच्या संगतमताने हा पाणी चोरीचा प्रकार सुरू असून त्यातून मोठमोठा आर्थिक भ्रष्टाचार होत असल्याचा आपल्याला संशय आहे. त्यासाठीच पिसे ते टेमघर दरम्यान पाणी गणक यंत्रणाही बसवण्यात आलेली नाही असे मनोज प्रधान यांनी सांगितले आहे. या ठाणे शहरात रोज जेव्हा फिरतो, लोकांना भेटतो, लोकांचं एकच म्हणणं आहे की साहेब आम्हाला पाणी मिळत नाही, आम्हाला पाणी मिळत नाही, आम्हाला पाणी मिळत नाही. म्हणून आम्ही एक समिती गठीत केली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची आणि पहिला जो भातसा म्हणजे पिसे ते टेमघर ही जी रॉ पाण्याची लाईन येते त्याच्यावर आम्ही पहिले संशोधन केलं. तिथे मोठ्या प्रमाणात पाणी चोरी होत आहे. इल्लीगल कनेक्शन्स ज्याचे 2,000 रुपये महिना दर आकारण्यात आलेला आहे असे कित्येक आहेत. जिथे 2 इंचाची लाईन देण्यात आलेली आहे तिकडे जागेवर गेलं तर 6 इंचाची लाईन देण्यात आलेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी चोरी हे ठाणे शहरात होत आहे. दिवसाला 60 MLD पाणी चोरी, 1800 महिन्याला आणि 21,600 वर्षाला MLD पाणी चोरी होत आहे. आमचं प्रामाणिक मत आहे की ह्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. जे अभियंता हे करतात. आम्ही 2 पत्र 1 ऑक्टोबर आणि 30 ऑक्टोबरला 1 ऑक्टोबरला पहिलं आयुक्तांना पत्र दिलं, विथ फोटो दिलं, विथ लोकेशन दिलं, काही झालं नाही. 30 तारखेला आम्ही एक स्मरणपत्र दिलं की साहेब आम्ही 1 ऑक्टोबरला आपल्याला दिलेलं एक पत्र आहे त्याच्यावर काही कारवाई झाली नाही. त्याच्यावरही आज 16-17 तारीख आली तरी कारवाई नाही. म्हणजे आम्हाला भीती हीच वाटते की अभियंत्यांपासून वरपर्यंत हा नेक्सस आहे का, हा भ्रष्टाचार वरपर्यंत आहे का, असं आमच्या मनात एक धारणा तयार झालेली आहे. आपल्या माध्यमातून जर आयुक्तांना किंवा त्यांच्या पाणी खात्यातल्या लोकांना जाग आली तर हे लवकरात लवकर कनेक्शन्स तोडा आणि गेले 9 वर्ष जे ही लोक ही पाणी चोरी करतात त्यांना सस्पेंड करा, किंबहुना त्यांच्यावर BNS अंतर्गत चोरीचा आरोप तुम्ही टाका, त्यांना अटक करा आणि जे कनेक्शन्स आहेत त्या 9 वर्षाची रिकव्हरी लवकरात लवकर काढा. आम्हाला या ठाणे शहरात राष्ट्रवादी येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचा अजेंडा एकच असेल, टँकर फ्री ठाणा हा आमचा सर्वात मोठा मुद्दा आहे आणि त्याच्याकडे हे पहिलं पाऊल आज आम्ही टाकलेलं आहे. जर आयुक्तांनी ह्या 3 दिवसात 4 दिवसात हे केलं नाही तर आमचे कार्यकर्ते घेऊन आम्ही जागेवर जाऊ आणि हे इल्लीगल कनेक्शन्स तोडून टाकू. हे ठामपणे आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छितो. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा.
पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. कविवर्य नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ठाण्यात 22 नोव्हेंबर रोजी साहित्य विचार जागर कार्यक्रमाचे आयोजन. जनशताब्दीनिमित्त दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता ठाण्यातील मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृहात साहित्य विचार जागर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात प्रज्ञा पवार, निर्जा, छाया कोरेगावकर, कविता मोरवणकर, सुरेखा पैठणे, अनिता भारती, बबन सर्वदे, शिवा इंगोले, शिवराम सुखी आदी मान्यवर कवी आपली एक आणि नारायण सुर्वे यांची एक अशा प्रत्येकी 2 कविता सादर करणार असल्याची माहिती कामगार कवी नारायण सुर्वे जनशताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ कामगार नेते राजन राजे यांनी पत्रकार परिषदेत दिली. धर्मराज्य कामगार कर्मचारी महासंघाच्या कार्यालयात मंगळवारी 18 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या या पत्रकार परिषदेत समितीचे निमंत्रक उदय चौधरी, ॲडव्होकेट नाना अहिरे, अविनाश कदम, आंबेडकरी विचारवंत आनंदा होवाळ आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती. दरम्यान 22 नोव्हेंबर 2025 रोजी होणाऱ्या कविवर्य नारायण सुर्वे यांच्या साहित्य विचार जागर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी अरुण म्हात्रे करणार असून महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनचे कार्याध्यक्ष राम बाहेते यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तर नारायण सुर्वे यांच्या कविता विचार या विषयावर ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत अर्जुन डांगळे हे आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. यावेळी एका लघुपटाच्या माध्यमातून कविवर्य नारायण सुर्वे यांच्या जीवनपट उलगडून दाखवण्यात येण्याची माहिती समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ कामगार नेते राजन राजे यांनी पत्रकार परिषदेत शेवटी दिली. हा ही कार्यक्रमांची मालिका आहे. 12 ऑक्टोबर त्यांचा जन्मदिवस, हे वर्ष जन्मशताब्दी वर्ष नारायण सुर्वे. ते कामगार कवी होते. शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे यांचा आत्ता उल्लेख केला गेला. त्यांचे कामगार चळवळीवर फार मोठे उपकार. एक अनाथ मुलगा कचऱ्याच्या कुंडीत फेकला जातो. कोणीतरी गंगाराम सुर्वे नावाचे गृहस्थ त्याला घेऊन येतात, गिरणी कामगार. 4थीपर्यंत तो शिकतो काय, एखाद्या शाळेत शिपाई म्हणून कामाला, गिरणी कामगार म्हणून पहिला काम करतो, मग शाळेत शिपाई म्हणून लागतो, काहीतरी शिक्षण घेतो आणि मग शिक्षक बनतो. पुढे तो कामगार चळवळीवर स्वतःला वाहून घेतो. त्यांनी जी साहित्य सेवा कामगार क्षेत्राची केलेली आहे, त्याच साहित्य सेवेच्या बळावर आमच्यासारखी मंडळी कामगार चळवळ पुढे चालवत आलेली. त्यामुळे त्यांचे कामगार चळवळीवर फार मोठे उपकार आहेत. कामगारांच्या मनाचा ठाव घेण्यासाठी जनसामान्यांच्या हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी, त्याच्यात जसं आहे उदयजींनी शब्द वापरला, जागर करण्यासाठी पुन्हा एकदा कामगार कवी नारायण सुर्वेंची स्मृतीचा जागर होणं खूप गरजेचं आहे. आणि ती जबाबदारी आम्ही सगळ्यांनी मिळून उचलली. नाना अहिरे, अविनाशजी कदम आणि उदय चौधरी यांनी ही संकल्पना मूलतः मांडली आणि आम्ही ती उचलून धरली. कारण आमची कामगार चळवळसुद्धा नारायण सुर्वेंच्या कवितांच्या शिदोरीवरच पोचली गेली. त्यामुळे त्या कुठेतरी आम्हाला ऋणातून मोकळं व्हायचं आहे, आवश्यक. कासरवडवली उद्यान बिघडले. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कासरवडवली उद्यानाची दुरावस्था झाली असून येथे येणाऱ्या आजूबाजूच्या गृहसंकुलातील रहिवाशांना अनेक समस्या भेडसावत आहेत. याबाबत त्यांनी आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात भेट घेतली. शुक्रवारी संबंधित विभागांची बैठक बोलावून हा विषय मार्गी लावणार असल्याचे श्री केळकर म्हणाले. कासरवडवली येथील पारिजात गार्डन्स, रोजा गार्डन, हावरे सिटी, प्लॅन्टिनियम
भक्ती पार्क, विहंग गार्डन, प्राईड, साईनाथनगर, पुष्पांजली सोसायटी आदी गृहसंकुलातील रहिवासी दररोज सकाळी उद्यानात शारीरिक व्यायाम, प्राणायाम करण्यासाठी येत असतात. यात ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचा समावेश अधिक असतो, परंतु दिवसेंदिवस या उद्यानात अस्वच्छता वाढत असून पालापाचोळाही तसाच पडलेला असतो. स्वच्छता कामगार येथे नसून उद्यानातील स्वच्छतागृहाची दुरावस्था झाली आहे. वीज आणि पाण्याची व्यवस्था नसल्याने नागरिकांची गैरसोय होते. व्यायामाचे साहित्यही खराब झाले आहे. माळी सफाई कामगार नसल्याने या उद्यानाची ग्रया गेली असून आरोग्य जपण्यासाठी उद्यानात येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यालाच धोका निर्माण झाला आहे. येथील नागरिकांनी भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन तक्रारीचे निवेदन दिले. याबाबत उद्यान विभाग, स्वच्छता विभाग, प्रभाग समितीमधील अधिकाऱ्यांची येत्या शुक्रवारी बैठक बोलावून हा समस्या दूर करणार असल्याची माहिती श्री केळकर यांनी दिली. जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात मुंबई महापालिकेच्या मलनिस्सारण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी देखील वारसा हक्क मिळावा यासाठी निवेदन सादर केले. या प्रकरणी लवकरच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून वारसा हक्काचा लाभ या कर्मचाऱ्यांना मिळवून देणार असल्याचे श्री केळकर म्हणाले. जे सफाई कर्मचारी आहेत की जे मलनिस्सारण भागामध्ये काम करतात, तर त्यांनी भेट घेतली. मागेही त्यांनी माझी भेट घेतली होती आणि त्या संबंधामध्ये आपण महापालिकेला पत्रही दिलं होतं की जो गाडीत काम करतो त्याला आपण सफाई कामगाराला वारसा हक्क दिला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये तो मलनिस्सारण खात्यात असो, आरोग्य खात्यात असो किंवा कुठल्याही खात्यात असो, तर त्याच्याकरता आता पुढच्या काळामध्ये त्यांना सफाई कामगार म्हणून वारसा हक्क मिळावा याच्याकरता आयुक्तांची मी भेट घेऊन तो प्रश्न जो आहे तो मार्गी लावणार आहे. अशाच प्रकारचा पुण्याच्या सफाई कामगारांचाही प्रश्न होता की जे सफाई खात्यात नसले तरी देखील ते सफाई कामगार आहेत. मग ते मलनिस्सारण भागापासून ते निरनिराळ्या खात्यामध्ये पण काम जे आहे ते घाणीत करतात, तर त्यांना वारसा हक्क मिळाला पाहिजे. तर पुण्याला पहिल्यांदा महाराष्ट्रामधलं उदाहरण आहे की त्यांना वारसा हक्क देण्याचा निर्णय केला आणि त्याच धर्तीवर, आणि शासनानेही त्याला मान्यता दिली, त्याच धर्तीवर अन्य ठिकाणी देखील हे काम झालं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका घेऊन पुढच्या काळामध्ये आपण शासनाकडे आणि संबंधित त्या ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडे पाठपुरावा करणार. जिल्हा परिषद ठाणे येथे नशामुक्त भारत अभियानाची शपथ. भारत सरकारच्या सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालयामार्फत राबवण्यात येणाऱ्या नशामुक्त भारत अभियान याच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त देशभरात विविध उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद ठाणे मुख्यालयात आज 18 नोव्हेंबर 2025 रोजी अधिकारी कर्मचाऱ्यांकडून नशामुक्ती शपथ घेतली गेली. जिल्हा परिषदेतील शपथविधी कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे, समाज कल्याण विभाग प्रमुख तसेच कार्यक्रमाचे जिल्हा नोडल अधिकारी उज्ज्वला सपकाळे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल कल्याण विभाग संजय बागुल, कार्यकारी अभियंता युवराज कदम तसेच जिल्हा परिषदेतील विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी व्यसनापासून दूर राहण्याची शपथ घेत व्यसनमुक्त व निरोगी समाज घडवण्याचा संकल्प व्यक्त केला. मी शपथ घेतो की मी कोणत्याही प्रकारचे व्यसन किंवा नशा करणारे पदार्थ सेवन करणार नाही. मादक पदार्थांच्या दुष्परिणामाबद्दल जनजागृती करेन आणि इतरांना नशेपासून दूर राहण्यासाठी प्रेरित करेन. व्यसनमुक्त निरोगी समाज घडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. एकत्र येऊन आपण नशामुक्त भारत घडवू. ही सामूहिक शपथ घेण्यात आली. जिल्हा प्रशासनाने अधिकाधिकाऱ्यांनी या अभियानात सहभागी होऊन व्यसनमुक्त जिल्हा घडवण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन केले आहे.